हे अशी तिला आकडे अडकवायचे आणि असं मोडायचं. हे बघा असं तिसलं असतं. नमस्कार मंडळी, तर तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण आज आलो आहे तिसला काढायला. ते गीता आणि अक्का दोघंजण खाली बसले आहे आणि ते समोर आपलं झाड आहे. बघा आपल्या वरती जे झाड आहे ना ते तिसलं झाड आहे, त्यावरती तिसलं काढायचे. हे बघा हे झाड आहे, तिसलं झाड आहे. ह्याच्यावरती चढून ह्याला काटे आहेत भरपूर. मग तिथल्या झाडाला काटा असायचं, त्यातनं वर चढायचं आणि तिसलं काढायचं. तिसलं म्हणजे मसाल्याचं झाड असतं. हे गरम मसाल्यामध्ये वापरतात तिसलं येत. हे आपल्या अशी विकत घ्यायला गेलं ते भरपूर महाग भेटतं आणि पूर्ण ऑर्गॅनिक आहे. म्हणजे जंगलामध्ये झाड आहे ते काढायसाठी आम्ही आलो आहे. तर कसं काढायचं तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी आपला व्हिडिओ पूर्ण बघा आणि सुरुवातीला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर तिसलं काढायसाठी आपल्याला आकडी लागते. आकडी महत्त्वाची आहे, कारण की जे लांब लांब जे असतं ते आकडण्याचं पकडून त्याला तोडायचं. आणि बघा पाळासुद्धा आणलं. आपल्या काटं वगैरे लागतील ना तर ते काटं काढायसाठी. मागच्या वेळेला काहीतरी होतं ना रे. इथं चप्पल दे ना. चप्पल घालतो कारण की जेवले काटं इथं पायाला लागत नाही. तर एका दोघं जण गप्पा मार बसले. आता मी वरती आलो का चप्पल घातले कारण की याला भरपूर काटे आहेत. म्हणजे कुठं टेकू पण शकत नाही आपण. बघा हे पूर्ण ह्याचं झाड आहे, काटे झाड असतं पूर्ण याला. असं काट्याने भरलेलं झाड आहे. आणि हा जो काटाही लागला ना तर झोमतो जोरात. आपण हा जो पाळला आणला तो कसा आणला, कारण की ज्या ठिकाणी आपलं उभं राहायचं आहे तिथलं आपण काटा असं पाळ्याने काढू शकतो, त्या ठिकाणी उभं राहू शकतो. काट हो. या साईडला जरा वाळले ते दिसलं. हे बघा हे बघा असं असं तिसलं झाड. तिसलं म्हणजे मसाल्याचं झाड. आता हे हळूहळू काढायचं. याला बरंच वेळ लागणार आहे काढायला. याला काटे आहेत ना आणि हळूहळू काढायला लागतं. मोठ्या फांत्या पण तोडू शकत नाही, परत वेळेला भेटणार नाही. त्यासाठी आपल्याला मग शेंड जेवढं आलं ना तेवढं कट करायला लागतं. आता हळूहळू आता आखणीसाठी तिसलं काढूया. तर बघा आपण तिसलं झाडावरती आलो आहे. सगळ्या बाजूला सगळी तिसलं आहेत. तिसल हे ह्याच महिन्यामध्ये येतं. म्हणजे आता जानेवारी चालू आहे. आपण डिसेंबर एंडपर्यंत काढलं तरी चालतं त्याला. डिसेंबर एंड किंवा जानेवारी सुरुवातीला या दिवसामध्ये तिसलं झाड येतं. जास्त लेट केलं तर मग ते झडून जातं पूर्ण, म्हणजे झाडावरच वाळतं. करून लावतो.
बऱ्यापैकी कुठे कुठे वाळलं आहे आपलं ते झाडावरच वाळतं आणि गळून पडतं. त्यासाठी आपण तिसलं सुरुवातीला असं ओलं असतानाच काढायचं. बघा असं. ह्याला वाळवलं असं बाहेर उन्हामध्ये वाळवलं की मग त्या दोन्हीकडे खपल्या पडतात आणि मधली बी निघून जाते. तिसला उपयोग हा मसाल्यामध्ये जास्त करून केला जातो. कुठल्याही म्हणजे मसाले किंवा चटणी म्हणा कुठल्या म्हणा किंवा आपलं कुठलं स्पेशल जेवण असेल ना त्या जेवणामध्ये तसला 2-3 दिवस लागले तरी आपलं जेवण चांगल्या प्रकारे त्याला त्याचा सुगंध येतो आणि ते मस्त जेवण तयार होतं. तर आपण सुरुवातीला तसलं काढूया. आता मी तिसलंचे जे फांते आहेत ना ते थोडं थोडं कट करणार आणि खाली टाकणार. मग ह्या दोघीजणी ते गोळा करणार. अशा खाली ते टाकणार तर मग तुम्ही गोळा करायचे. आता मी आकडे आणल्या. ही आकडी ना ही जी फांती आहे हिला अशी पकडायची आणि तोडायची. बघा आले. हे अशा खाली वडा पण आहे. हे तुटायला पण हलका असतं. फक्त काट्या जरा जपून काढायचं कारण ह्याचा काट्या लागला की झोमतो लय. खाली वडा आहे वड्यातून पडते. वड्यातलं मी आणि नंतर वरते काय तुम्ही वरचं घ्या. खालीच जाते. पडलं नीट घे हाताला लागतं काटे त्याला. तू पाहिजे नेऊन दे आकी काढल. मग असं काट लागतं तर जरा जपून झोमतं पण लई. मस्त झाड आहे. वगैरे ते बघा किती आहे. आपल्या आता वरची सगळी तिसला काढून दिली. आपण तिसला खालून काढले ते. आता ते खाली पडले ते काही गोळ्यात गेले ते वरची गोळा गेले तर आता वड्यातले मी गोळा करतो. बघा आता तुकडं करून टाकले सारे त्याचा गोळा करूया. बकरी आली काय? ओके. बघा गीता आणि हलकाका गीता आणि अक्का या दोघीजणी तिसलं काढते जे आपण ते तोडून दिले. या दोघीजणी त्याला साफ करतात.
झालं थोडंसं राहिलं बरं. ह्या दोघीने सगळं बघा इकडे काढून टाकलं सगळं पाला आणि इकडं पोत्यामध्ये भरत आहेत. तर बघा आपली जे तिसला काढून झाले ते हे तिसल आहे. तिसल म्हणजे एक मसाल्याचं मसाल्याचं झाड आहे. हा मसालाच आहे बघा. असं हिरवगार असतं सुरुवातीला ते असं हिरवं असतं. मग थोड्या दिवसांनी जेव्हा ते तयार होतं तेव्हा असं लाल उठतं बघा. असं लाल उठतं. मग दाखवतो इथं आपण सगळं घेतलं आहे. हे बघा असं लालसर उठतं नंतर. आणि हे लाल तयार झालं की त्याला बघा त्याच्यापासून जे बी असतं हे काळं काळं बघा बी आहे बघा. अशी बी ही बी बाहेर पडते. ही बघा बी आपल्या कामाची नसते. मग हे तिसरं जसं तयार होतं. आणि सगळ्यात शेवटी त्याला आपण जेव्हा वाळवतो बघा याच्यामध्ये बिया तयार होतं. असं ते उकलतं आणि बी बाहेर पडते. असं उकलतं आपोआप उकलतं ते. आपल्याला काढायची गरज नाही लागत. त्याची बिया शेवटी सगळ्यानंतर सगळं झाल्यानंतर वाळल्यानंतर मग ते काढत पडतं का असं. हे पूर्ण वाळलं आहे. त्यातले बी निघून गेले. हे वाळकं तयार होतं. मग हे जे तिसलं आहे ते हे जे टेस्ट अशा प्रकारचे पूर्ण झंझण येते. पूर्ण हे तिखट लागतं. म्हणजे इथं कालवण आपण जे कालवण वगैरे करतो किंवा मसाला टाकतो ना त्याचं प्रमाण थोड्या प्रमाणात घ्यायला पाहिजे. म्हणजे मसाले भात असो किंवा आपलं कुठलं स्पेशल कालवण आपण बनवतो त्यासाठी हे वापरतात. ते 2 ते 3 टाकले तरी पूर्ण आपल्या कालवणाला त्याचा वास. जास्त टाकलं ते झंझण एकदम झंझणीत आणि तिखट असतं. त्यामुळे याचं प्रमाण थोडं टाकायचं. पण टेस्ट एकदम मस्त येते. भारी असतं. तसं आहे म्हणजे आपण जे नॉनव्हेज करतो ना खेकडा म्हणा वड्याचं मासं वगैरे आणतात लोक त्यासाठी खास वापरतात. आणि जे पहिले लोक असायचे ना त्यांच्या काळामध्ये तिसल्याशिवाय कालवण करायचे नाही. ते तिसलं टाकायचे 2 तिसलं टाकायचे. मग त्याच्यामध्ये एकदम कालवण मस्त तयार व्हायचं. हे जे काढलेत ना आता ह्याला पण साफ केले. आता ह्याला पण असंच उन्हामध्ये वाळवायचं. उन्हामध्ये वाळलं की यातलं आपोआप निघून जातं. सगळ्यातलं जे बी आहे ते असं उकलतं तिसलं सगळं निघून जातं. तर आपली मग तिसं तयार झाली. तर म्हणजे तुम्हाला तिसलं काढण्याचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. तेव्हा शेवटी असं वाळल्यानंतर 8 दिवसानंतर हे सगळं मनी बाहेर आलं. म्हणजे ते बी बाहेर आलं आहे आणि तसं तयार झालं तेव्हा. खालचं हिरवं आहे वरच्या साईडचं तयार झालं.